मी आज चेकवर सही केली लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी अपडेट। सगळ्या बहिणी खुश, पैसे वाटप सुरू। 1500 रुपये सरसकट वाटप करा। 3500 कोटी रुपयांचा चेकवर सही झालेले आहे। पैसे बँकेत जमा, बँकेना तातडीचे आदेश। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण 3500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे। लाडक्या बहिणींना आता आजपासून पुढे 8 दिवस हे वाटप सुरू करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। आताच नुकत्याच 15 मिनिटांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। तर ती अपडेट सुद्धा आपण सगळे डिटेल्स पाहणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते येणार आहेत, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। नवीन 5 नियम आता ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी होळीला त्यांची सणाची जी आहे गोडी ती वाढणार आहे। आनंदाचा शिधा सोबत बहिणींना एक साडी सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता जे काही गॅस सिलेंडर आहेत ते सुद्धा वाटप होणार आहेत। सोबत काही महत्त्वाचे जे 5 नियम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, कारण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत, ज्या या नवीन 5 निकषांमध्ये आता बसणार आहेत। आणि ते निकष समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर जो शेवटपर्यंत बघतील त्यांना होळीला तर आनंदाचा शिधा मिळेल, परंतु होळीला साडीसुद्धा मिळणार आहे। 8वा हप्ता प्लस साडी प्लस आनंदाचा शिधा आणि सोबतच गॅस सिलेंडरचे पैसे, असे 4 बक्षीस 4 लाभ आता हे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळणार आहे। त्याच संदर्भात अदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत। नेमकं आज 1500 येणार का 2100 याच्या संबंधात सुद्धा त्यांनी महत्त्वाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींना दिलेली आहे। तर व्हिडिओ हा कंटिन्युअस शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला इथून पुढचे हप्ते पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये पहा। आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना, आपल्या दीदीला, आपल्या ताईला, आपल्या काकीला, आपल्या मावशीला, आत्याला शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। आणि सोबत आपण पाहणार आहोत की कोणते ते असे 8 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे पैसे आहेत ते पडणार आहेत, आणि कोणत्या त्या 5 बँका अशा आहेत ज्याच्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा सुरू होणार आहे। कारण बघा, हे जे जिल्हे आहेत यावेळेसची जी जिल्ह्यांची यादी आहे ती जिल्ह्यांची यादी खूप महत्त्वाची ठरणार आहे। ज्यावेळेस तुम्ही यादी बघाल तुम्हाला मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे खूप महत्त्वाचे। आणि त्यांनी जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ते आणि गरजू जिल्हे आहेत, ज्या लाडक्या बहिणी जास्तीत जास्त गरजू लाडक्या बहिणी आहेत, असे ते जिल्हे पहिल्यांदा सरकारने यावेळेस घेतलेले आहेत। कारण त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना या लाभाची गरज नाही आहे। त्या स्वतः 5-5, 10-10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं, परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरंच ह्या 1,500 रुपयांची किंमत आहे, त्यांचं घर याच्यावरती चालत आहे। तर असे जिल्हे कोणते, अशा लाडक्या बहिणी कोणत्या, त्यांचे अकाउंट्स कुठल्या बँकेत आहेत, पोस्टात आहेत का, तर हे सगळा विचार करूनच लाडक्या बहिणींसाठी गॅस सिलेंडर आणि लाडकी बहिणींचा हप्ता सोबत आनंदाचा शिधासुद्धा हे सगळं वाटप करणार आहोत। परंतु जे 5 नवीन निकष आलेले आहेत ते जाणून घ्या सर्वात प्रथम, तरच तुम्हाला हे जे सगळं पुढचं आहे ते मिळणार आहे। आता बघा, तुम्हाला पहिलं तर एक सांगायचं आहे, कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, कोणाकोणाला सगळे हप्ते मिळाले आहेत, कोणाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळाला, हे सगळं तुम्ही कमेंट्स करा। जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आपल्यालाच नाही तर सरकारला सुद्धा तुम्हाला समजणार नाही। आणि हा व्हिडिओ कृपया करून आपल्या लाडक्या बहिणींसाठी व्हॉट्सअपला शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुप्स असतात त्याच्यावरती टाका, आणि नाहीतर फेसबुकवरती टाकू शकता। आता बघा, कोणते त्या महत्त्वाच्या बँक आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे पैसे पडत आहेत, तर तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतोय। गव्हर्नमेंट बँक म्हणजेच SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच पोस्टाचं खातं, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, अशा जी महत्त्वाच्या बँक आहेत अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये सर्वप्रथम हे पैसे पडत आहेत। कारण बघा, जे 5 निकष आहेत, आता तुम्हाला मी सांगतो 2100 मिळणार का 1500, फेब्रुवारी महिन्यात तरी आत्ता तरी 1500 रुपयेच मंजूर झालेले आहेत। 1500 रुपये मंजूर झालेले आहेत, ठीक आहे। आणि त्यासोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरसुद्धा मिळालं असल्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत। तर आता हे दोन्हीचे पैसे एकत्र येणार का, तर नाही, त्या दोघींचे वेगवेगळे मेसेज हे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार आहेत। तर बघा, आता पहिले आपण नियम समजून घेऊया। पहिला नियम जो आहे तो बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आता लाडकी बहीण योजनेमध्ये दरवर्षी तुमची EKYC केली जाणार। EKYC केली जाणार म्हणजे काय, तुम्ही जो लाभ घेत आहात तीच महिला तुम्ही खरंच महिला आहात का, की तुम्ही कुणाच्या तरी नावावरून बोगस तुम्ही याचा लाभ घेत आहात, ती तुम्ही जी डिटेल्स दिलेत ती खरीच बँक आहे का, काहीतरी फ्रॉडगिरी आहे, हे सगळं तुमच्याकडून चेक केलं जात आहे। तर ह्याची जी EKYC आहे ती दरवर्षी केली जाणार आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला एक कमिटीसुद्धा येणार आहे। महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सोबत अंगणवाडी सेविका असे काही महत्त्वाचे जे काही अधिकारी आहेत हे येऊन तुमची EKYC केली जाईल। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दरवर्षी चेक केलं जाईल की तुमचं दरवर्षी उत्पन्न वाढत आहे का,
तुम्ही तरी पण त्याचा लाभ घेत आहात का? पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही 4 चाकी वाहन खरेदी केलं आहे का? जर तुम्ही यावर्षी कुठलं वाहन खरेदी करत असाल तर ते सगळे डिटेल्स बघितली जाणार आहेत. तुमचे बँकमध्ये ट्रान्झॅक्शन्स किती आहे? तुम्हाला बँकमध्ये किती तुमचा बॅलन्स आहे, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त बॅलन्स आहे का? तर तुमचं जर 2.5 लाखांपेक्षा तुमच्या बँकमध्ये डिटेल्स असतील तर तुम्हाला 100% तिथं यादीतून काढलं जाणार आहे. तर ह्या गोष्टींची सगळे हे नियम 4 ते 5 नियम आतापासून सुरू झालेले आहेत. आता तुम्हीच मला सांगायचं की तुम्ही नियमांमध्ये बसता का? तुमच्याकडे 4 चाकी आहे का? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं आहे का? तुमची KYC झालेली आहे का? तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर जो तुम्ही आता वापरत आहात तोच तुमच्या बँकेत आहे का? तोच तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का? तोच तुमच्या पॅन कार्डला लिंक आहे का? पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का? आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे लिंक आहे का? ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. 3 गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामुळे तुमची अर्ज पडताळणी जरी झाली तरी आपण ते बघणार. बघा, बोगस अर्ज पडताळणी होत असते. त्या अर्ज पडताळणीमध्ये 3 गोष्टी चेक केल्या जातात. तुमचं उत्पन्न, त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. दुसरं म्हणजे RTO कडून डेटा घेतला जातो जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर. आणि दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही खरी आहे का? आधार कार्डवरची माहिती आणि पोस्टातली माहिती ही खरी आहे का? ह्या गोष्टी चेक केल्या जातात. ह्या गोष्टी ज्यावेळेस चेक केल्या जातात त्यावेळेस सगळं नियोजन बघून, सगळं व्यवस्थित आहे का बघून मग तुमचं यादीत नाव टाकलं जातं. आणि हे फक्त आता एकदाच होणार. यावर्षी हे एकदाच KYC होणार. नंतर हे जे नियम आहेत ते पुढच्या वर्षी लागू होणार. जर वर्षी जे काय आहे ते सुरू होणार. आणि आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज येणार आहे, मोबाईलवरती सरसकट वाटप हे होणार आहे. 1500 रुपयांचं सरसकट वाटप होणार आहे. त्यामुळं सगळ्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला 8 जिल्हे तर मी सांगणारच आहे, परंतु हे जे पैसे आहेत हे तुम्हाला इथून पुढं कंटिन्युअस 8 दिवस येणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आज नाही आले टेन्शन घेऊ. तुम्ही आपले चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही काय करताय, व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. ते घंटीचं बटन आहे, ते बेल आयकन म्हणतो आपण त्याला, ते दाबून ठेवत नाही. त्यानं काय होतं, मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे का, आता यासोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत. गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत जर तुम्ही गॅसची KYC केलेली असेल तर. त्यामुळे KYC करून घ्या. KYC करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यानंच तुम्हाला सगळं समजलं जातं. आता बघा, आपण जिल्हे बघणार आहोत. जिल्हे कोणते? तर बघा, आपण जर बघितलं तसं तर आता जी सुरुवात आहे ती अमरावती, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तिकडचे विदर्भातले काही महत्त्वाचे जिल्हे घेतले जाणार आहेत. नंतर पुणे विभागाकडे येणार आहेत. पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर असे जिल्हे महत्त्वाचे घेऊन मग मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे ही वाटचाल केली जाणार आहे. परंतु लक्षात घ्यायचं आहे, आता तुमचं रेशन कार्ड अपडेट असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. जर नसेल तर तुमचं सगळं बंद होणार आहे. तुमचं राशन मिळणं, तुम्हाला मोफत धान्य मिळतं ते बंद होणार. सोबत तुम्हाला ज्या योजना आहेत त्यासुद्धा बंद होणार आहेत. त्यामुळं ते काम करणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्ड अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या. सगळी डिटेल्स माहिती तुमच्याकडे तयार ठेवा, जेणेकरून तुमचं अर्ज पडताळणी जरी झाली तरी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं नाव हे यादीत कायम राहील. जे नाही देणार डॉक्युमेंट त्यांचं यादीतून नाव काढलं जाणार आहे. लक्षात आलं आता सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का, तुमच्याकडे 4 चाकी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही त्यांचा नक्की रिप्लाय देऊ. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.